एखाद्या व्यक्तीचा सन्मान होतो ही त्यांच्या कर्तृत्वाची उपलब्धी आहे. मधुसूदन कोवे गुरुजी. नमस्कार, मी संजना भांबोरे, ब्लू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून. कर्तृत्वान व्यक्तीचा सन्मान करणे म्हणजे त्या व्यक्तीच्या कार्याची पावती त्या व्यक्तीला मिळणे होय. एका अभंगात असे म्हणतात की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तितेची जाणावा. अशाच एका शिक्षकाचा निरोप समारंभ जिल्हा परिषद शाळा दोनोडे या गावी आयोजित होता आणि मुख्य मार्गदर्शक म्हणून माननीय मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांना आमंत्रित केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रभुदास पंधरे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती आणि उपस्थित सहभागी केंद्रप्रमुख श्री मोगरकर साहेब आणि मोनिका भोंग माजी अध्यक्ष उपस्थित होते. या निरोप समारंभ कार्यक्रमाचे सन्माननीय शिक्षक माननीय बंडूजी पंधरे गुरुजी हे होते. संपूर्ण शाळेचे विद्यार्थी भावनिक होताना दिसत होते आणि गावातील लोकांच्या प्रतिक्रिया या बदली झालेल्या शिक्षकाप्रती व्यक्त होत होत्या. ही त्या कर्तृत्वान शिक्षकांच्या कार्याचा गौरव आहे असे स्पष्ट मत माननीय मधुसूदन कोवे गुरुजी यांनी निरोप समारंभ कार्यक्रमात व्यक्त करताना भावनाशील शिक्षकांना कविताच्या 2 ओळी सांगताना माननीय मधुसूदन कोवे गुरुजी म्हणाले, अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव, दरी दरी तुनी मावळ, आता देऊळ तुझे हे नाव, अखेरचा तुला दंडवत. सर्व गावकरी, शाळेमधील सर्व मुले भावनाशील झाले होते. या निरोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक या शाळेचे शिक्षक श्रीकांत फाळके यांनी केले. या यशस्वी कार्यक्रमात सर्व गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, खिचडी शिजवणाऱ्या अन्नदाता भगिनी आणि सर्व शाळेतील चिमुकले पालक सहभागी होते. अशाच काही नवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.